जय श्रीकृष्ण माऊली. संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन. आता काही म्हणतात संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेच नाहीत. हे खरं वाटतं तुम्हाला? खरंच वाटतं? अहो, ह्या संत तुकाराम महाराजांसारखे संत कुठेच नाहीत. त्यांना जगद वंदे जगद गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हटलेलं आहे माऊली. आणि चारही युगात ते सोबत आहेत देवाच्या. माहिती आहे आपल्याला. अहो, राम अवतारात अंगद होते, कृष्ण अवतारात उद्धव, आणि ह्या पंढरपूर मध्येच नामदेव पण झाले आणि तुकाराम पण झाले. या कलियुगात 2 अवतार घेतले. कारण ह्या जीवाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, ह्याला म्हणतात संत. संत किती वेळा जन्माला येतील, किती वेळा अवतार घेतील, कारण ह्या जीवाचा कळवळा येतो कळवळा म्हणून या. अहो, ह्या जीवाचा कळवळा माझ्या संतांना येतो म्हणून ते अवतीर्ण होतात. तसेच हे जगदवंदे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अवतीर्ण झालेले आहेत माऊली. हे साधे नाही तो, हे मनुष्य नाही, हा जीव नाही. किती सांगावं समजून, मला तर काहीच कळत नाही. खरोखर रामेश्वर भट्टांनी परीक्षा पण बघितली आणि शेवटी काय सांगितलं? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. काय सांगितलं? तुकाराम तुकाराम जर नाव घेतलं तरी पण यम थरथरा कापायला लागतो. ह्याला म्हणतात संत. पण माऊली, जेव्हा संत अवतीर्ण होतात ना, तेव्हा त्यांची किंमत कळत नाही हो. माणसासारखे दिसतात ते. पहिला आले हरी, शंख चक्र शोभे करी. त्या इंद्रायणीच्या काठाला माझा परमात्मा, माझा पांडुरंग आलेला आहे आणि ते तुकाराम महाराजांना दिसले. महाराज म्हणतात, आवले, अगं ये आवले, बघ ना ग, बघ ना माझा पांडुरंग आलाय ग. आवले, चल ना. अगं, मला न्यायला आलेले आहेत ते, आणि तू माझ्या सोबत यावं, खूप माझी इच्छा आहे ग आवले. बुवा, तुम्ही वैकुंठ वैकुंठ करता, पण मला माहितीये तो काळा इथ्या जरी नदीच्या काठाला आला असेल ना, तरी पण तुम्ही पंढरपूरला चाललेले आहेत. तुम्ही काही वैकुंठाला चाललेले नाही. नाही गावले. अगं, खरोखर तो पहिला आलेला आहे, म्हणजे नदीच्या काठाला आलेला आहे. आणि त्याच्या हातात बघ ना, शंख चक्र पण आहेत बरं त्याच्या हातामध्ये. आवले, ऐक ना माझं, गरुडावर बसून आलेला आहे बरं का. गरुड येतो फडकारे, असा गरुड एकदम खाली आलेला आहे. आणि माझा पांडुरंग काय म्हणतो मला माहिती आहे आवले? ए तुका, भिवू नकोस बरं. ए तुका, भिवू नकोस, मी आलो तुला नेण्यासाठी, मी तुला घेण्यासाठी आलेलो आहे. तुका, तू घाबरू नकोस. नाभी नाभी म्हणे तो रे. गरुडाला घेऊन आलेला आहे आणि काय सांगतो माझा परमात्मा माहिती आवले? नाभी नाभी म्हणे तो रे. माझा पांडुरंग म्हणत आहे, हे तुका, तू भिवू नकोस बरं, घाबरू नकोस, मी आलेलो आहे तुला नेण्यासाठी, असं पांडुरंग मला बोलत आहे गावले. माझी खूप इच्छा आहे गावले, तू माझ्या सोबत यावं. अहो बुवा, तो काळा इथ्या इंद्रायणीच्या काठाला आला तुम्हाला न्यायला पंढरपूरला जाण्यासाठी, आणि तुम्ही काय सांगता का मला वैकुंठाला नेणार आहे? अहो, तुमचं वय तरी आहे का वैकुंठाला जाण्यासाठी? 42 वय तुमचं, आणि तुम्ही इतक्या लवकर वैकुंठाला चालले की काय? नाही नाही बुवा, माझा पक्का विश्वास आहे तुम्ही नाही जाऊ शकत. तुम्ही पंढरपूरला चालले त्या काळ्या इथ्याकडे, आणि तुम्हाला त्या काळ्या इथ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही बघा आवले. अगं, खरंच बघ ना, मुकुट कुंडलाच्या दीप्ती
ते जे लोपला गभस्ती, अगं त्याचं मुगुटन कुंडल आहे का, असं त्याचे डोळे दिपायला लागले तर माझे. अगं त्याच्या पुढे गभस्ती सूर्य, हा पण फिक्का पडलाय. असा तो पांडुरंग आलाय, असा तो हरी आलेला आहे मला वैकुंठाला नेण्यासाठी. आणि तू काय सांगते, अगं पंढरपूरला नाही ग चाललो मी, वैकुंठाला चाललो. बुवा, तुम्ही पंढरपूरलाच वैकुंठ बोलता की नाही, मला फसवता की काय? आवले, ऐक आवले, मेघश्याम वर्ण हरी, मूर्ती डोळस साजिरी. अगं मेघासारखा तो हरी आहे, आणि एवढी डोळ साजरी मूर्ती आहे ना. आणि तो चतुर्भुज वैजंती, गळा माळ रुळती. अगं चतुर्भुज रूपात आलाय तो, माहितीये का? अगं असा हरी मला कधीच दिसला नाही आवले. अगं तो खरोखर वैकुंठाला नेण्यासाठी आलेला आहे. तू ऐक आवले, चल. पितांबरे झळके, कैसा उजळल्या दाही दिशा. अगं पितांबर झळकायलाय कसा बघ ना, आणि 10 दिशा उजळून निघल्यात ना. कोणत्या कोणत्या माहिती तुला 10 दिशा? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ह्या वगैरे. आणि ह्या सगळ्या 10 दिशा कोणत्या? आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि ऊर्ध्व आणि मूल, अशा ह्या 10 दिशा आवले. अगं ह्या उजळून निघल्यात ग. असा माझा पांडुरंग आलाय बघ ना. तुका झाला शे संतुष्ट, घरा आले वैकुंठनाथ. आवले, मी तर आता संतुष्ट झालो बघ. वैकुंठनाथ, वैकुंठाचा धनी तो हरी माझ्या घरी आलाय आवले आज. आणि मी मात्र त्याच्या सोबत चाललोय ग आवले. तू आता तरी सुधार, एकदम मस्त कुंकू लाव ताज ताज, आणि माझ्या सोबत चल बघ. आवले, आवले, मी चाललो बरं का वैकुंठाला. बुवा, तुमचा वैकुंठ मला माहिती आहे, ते पंढरपूरच ना, काळ्या इठ्याचं. बस, मला याच्या पुढे काही सांगू नका बुवा. काय करावं आवलीला, नाही समजलं का माझा खरोखर बुवा पंढरपूरला नाही चाललेला, तो वैकुंठाला चाललेला आहे, हे मात्र आवलीला नाही समजलं. सर्व मुलांना विचारलं पण कोणीही यायला तयार नाही. गावातल्या लोकांना विचारलं तरी पण ते पण काहीच बोलले नाहीत. आता मात्र तुकाराम महाराज भानावर राहिलेले नाहीत, म्हणून ते काय म्हणतात, सकळही माझी बोळवण करा परतोनी, घरा जावे तुम्ही, नका येऊ माझ्या सोबत. आता मी तुम्हाला चला म्हणत नाही, फक्त माझी बोळवंत कराल आणि तुम्ही परतून वापस जा. कर्म धर्म तुम्ही असावे, कल्याण घ्यावे माझे वचन, आशीर्वाद. मी तुम्हाला आशीर्वाद देतो, तुम्ही घरी जा आणि सुखाने संसार करा, पण माझी तर बोळवण कराल. मी वैकुंठाला चाललेलो आहे. वाढवणी दिले एकाचे हाती, सकळ निश्चिंती झाली तेथे. आता मज जाणे प्राणेश्वरा सवे, मी माझिया भावे अनुसरलो. हे बघा, आता हे मी माझ्या प्राणेश्वर, मला त्याच्या सोबत आता मला जावं लागत आहे. तुम्हाला नाही यायचं ना, तुम्ही नका येऊ, तुम्ही वापस घरी जा, पण माझी बोळवण तेवढी कराल ना. असं तुकाराम महाराज सद्गतीत होऊन बोलत आहेत, पण मात्र देहूतल्या लोकांना कळलं नाही का माझा तुकोबा काय बोलत आहे, माझा संत काय बोलत आहे, नाही कळलं नाही. पण आता मात्र काय तुकोराम महाराजांचा जे जे कार होत आहे माऊली, आणि त्या टायमाला मात्र खूप खूप त्रास दिलेला माझ्या तुकोबाला.
तुका म्हणे तुम्ही आम्ही हेची भेटी उरल्या त्या गोष्टी बोलावया. तुकाराम महाराज म्हणतात, हे बघा, आता तुमची आमची हीच भेट आहे, आता नंतर भेट होणार नाही, उरल्या त्या गोष्टी बोलावया. तुकाराम महाराज म्हणतात, जा बाबा, वापस जा. मी आता माझ्या पांडुरंगासोबत चाललेलो आहे, तुम्हाला नाही कळलं ना? आणि तुकाराम महाराज मात्र सदेह वैकुंठ गमन, पांडुरंग गरुडावर आलेले आहेत, शंख चक्र गदा हातामध्ये आहेत. पूर्ण त्या इंद्रायणीच्या काठाला उजेड झालेला आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि तुकाराम महाराजांनी आता वैकुंठ गमन केलेलं आहे. माऊली, संत तुकाराम महाराज त्या नांदुरकीच्या झाडाजवळ होते आणि ते नांदुरकीचं झाड मात्र खल खल खला 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 हालायला लागलेला आहे. ह्या मनुष्य देहामधल्या जीवांना मात्र कळलं नाही, पण त्या झाडाला कळलं का माझा तुकोबा वैकुंठाला चाललेला आहे. आणि ते झाड मात्र खला 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 हलायला लागलेला आहे. आणि मग ती जिजाबाई बघते, हे झाड का हलते? आजही ते झाड हलत आहे. माऊली, काय सांगावं, आज पण स्थिती ती आहे, जाऊन बघा. तुकाराम बीजेच्या दिवशी आजही ते नांदुरकीचं झाड हलत आहे. मग मात्र जिजाईला जाणीव झाली. जिजाई म्हणते, बुवा, हे झाड बोलत नाही तरी पण या झाडाला कळलं. मी एवढ्या वर्ष तुमच्या सोबत संसार केला बुवा, पण मला समजले नाहीत तुम्ही. म्हणून ती जिजाई मोठ्याने टाहो फोडते. जिजाई मोठ्या मोठ्यानं हंबरडा फोडायला लागलेली आहे. बुवा, तुम्ही आम्हाला सोडून कसे गेलात? तुम्ही का गेलात सोडून आम्हाला? असं ती जिजाबाई बोलत आहे. तेवढ्यात भागूला समजलं आणि ती भागू मात्र धावत आलेली आहे का माझे बाबा, माझे जगदवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज गेले तरी कुठे? म्हणून भागू पण देहू गावामध्ये धावत आलेली आहे. आणि ती भागू आता आक्रोश करत आहे. कोणालाही कळलेलं नाही. आणि जेव्हा समजलं ना, तेव्हा सगळे जण म्हणतात, खरोखर तुकाराम महाराज वैकुंठाला गेले की काय? आणि मग त्या भागूला समजलं, देहूच्या बाजूलाच गाव आहे भागीरथीचं, आणि भागीरथीला समजलं का माझे बाबा वैकुंठाला गेलेले आहेत. भागू मोठ्याने टाहो फोडला, बाबा, तुम्ही वैकुंठाला गेलात? मला का नाही सांगितलं बाबा? मोठमोठाने भागीरथी आक्रोश करत आहे, बाबा, तुम्ही मला सोडून कसे जाऊ शकता? असं नाही होणार, तुम्हाला परतून यावं लागल वैकुंठाहून बाबा. तुमची भागीरथी तुमची वाट बघत आहे. काय करावं? भागीरथीनं अन्न पाणी त्याग केला आणि भागीरथी सतत बाबा 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 असं चिंतन करत होती. तुकाराम महाराजांचं चिंतन करत होती भागीरथी. तिकडे तुकाराम महाराजांना समजलं का माझी भागू माझी वाट बघते, मी तिला नाही सांगितलं. म्हणून तुकाराम महाराज मात्र परत वैकुंठाहून खाली आलेले आहेत. भागू, अगं ए भागू, मी आलोय बघ ना. भागू, अगं भागू, मी आलोय. बाबा, खरंच तुम्ही आलात? खरंच आलात का बाबा तुम्ही? हो ग भागू. बाबा, तुम्ही आलात, मी काय तुम्हाला खायला बनवू सांगा बरं? भागू, मला न लवकर जायचे, फक्त तुझ्या भेटीसाठी मी आलोय ग. बाबा, घरात शेवाळ्या आहेत, मी शेवाळ्या करू शकते, पण दूध नाही. भागू, अगं हा काय नंदी दगडाचा, मी याचं दूध काढतो भागू, पण तू लवकर शेवाळ्या बनव ग. काय सांगावं माझ्या संतांनी, दगडाच्या नंदीचं दूध काढावं
आणि त्या भागूच्या हातात लोटा भरून दिला, तांब्या भरून. हे घे भागू दूध. अहो, गोकुळामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यानं बैलाचं दूध काढल्याला माहिती आहे, शास्त्र ग्रंथात आहे, पण दगडाच्या नंदीचं दूध काढल्याला कोणी ऐकलं? सजीव वस्तूचं भगवंतानं काढलं, पण माझ्या संतांनी दगडाच्या नंदीचं दूध काढलेलं आहे माऊली. आणि त्या भागूसाठी तुकाराम महाराज प्रगट झाले होते. असा या जीवाचा कळवाळा येतो संतांना, म्हणून ते जीवाच्या उद्धारासाठी अवतीर्ण होतात.